10वी इंग्रजी पेपर सेक्शन 2 मध्ये 20 पैकी 20 मार्क पडायलाच पाहिजे टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये. इकडे या. तर हा पहा सेक्शन 2 आहे. टेक्स्च्युअल पॅसेजचा 20 मार्क साठी तुम्हाला 10 मार्काचे 2 पॅसेज असणार आहे. ताण घ्यायचं काम नाही, एक तर ट्रू ऑर फॉल्स असेल किंवा कंप्लीट द ऍक्टिव्हिटी असेल. ठीक आहे, बघा तुम्हाला काय करायचं, ट्रू ऑर फॉल्स हे टेक्स्च्युअल पॅसेज आहे, याचा अर्थ हे आपण अभ्यासक्रमामध्ये शिकवलेलं आहे. हा बघा भोलीचा पॅसेज आहे, तुम्हाला पाहिल्या याचे उत्तर येतील, पण नाही तुम्हाला सर्च करायचे तुमच्या पॅसेजमध्ये. ठीक आहे, आता रामलाल हॅड अ 4 सन्स अँड 3 डॉटर. तर हे बघा इथे याचं उत्तर इथे कुठे दिलेलं आहे की रामलालला किती मुलं आणि किती मुली होत्या. तर इथं काय दिलं माहितीये का, 3 सन्स अँड 4 डॉटर. पण इथे काय होतं, 4 सन्स 3 डॉटर हे उलट केलं म्हणून हे फॉल्स आहे. त्यानंतर द मिनिंग ऑफ भोली इज सिम्पलटन. बरोबर आहे, भोलीचा अर्थ सिम्पलटन आहे म्हणून ट्रू. भोली हॅड अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. हा स्मॉल पॉक्सचा अटॅक तिला आला होता, बरोबर आहे. हॅड अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट, म्हणजे कॉटवरून ती पडली होती, पण पडली होती का नीट चेक करा. बघा इथे उत्तर आहे फॉलन ऑफ द कॉट. ओके, हा जो अरेंज फॉलोइंग सेंटेन्स आहे ना, याला अरेंज करायचे, आपल्याला काहीच करायचं नाही, हे वाक्य पाहायचे आणि त्या वाक्याला अंडरलाईन करून घ्यायच्या सगळ्याच्या सगळ्या. ठीक आहे, त्यानंतर पाहायचं की सगळ्यात पहिलं कोणतं आलेलं आहे, मग शी हॅड फॉलन फ्रॉम द कॉट. त्यानंतर अशा पद्धतीनं पहा हे आपण अरेंज केलेले एकदम लहान लेकरासारखं. A3 क्वेश्चन आहे बघा, पॅसेज मधून 4 डिस्क्रायबिंग वर्ड आपल्याला लिहायचे आहेत. तर आपण काय करणार, डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे ऍडजेक्टिव्ह बघा, हेल्दी, स्ट्रॉंग, प्रॉस्पेरस फार्मर, ब्लॅक पॉक मार्क्स, या पद्धतीचे वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. आणि हे डू ॲज डायरेक्टेड मी स्पेशल यावरती रील बनवणार आहे, ताण घेऊ नका. त्यानंतर 2 मार्काचा पर्सनल रिस्पॉन्स महत्वाचा, हे तुमचं स्वतःचं उत्तर लिहायचं. इथे काय विचारलं माहितीये का, स्मॉल पॉक्स इज अ डिसीज, राईट एनी 4 डिसीजेस नेम. तुमच्या सायन्सचा भाग आहे, 4 डिसीजेसची नावं लिहायची. ठीक आहे, आता दुसरा पॅसेज 10 मार्काचा सेम तसाच. बघा इथे पुढचे वाक्य कंप्लीट करायचे. बघा इथे जिनियस, याच्या पुढचं कंप्लीट केलं. टू द सिम्प्लिसिटी इथे कंप्लीट केलं. हे बघा इथे सुद्धा आपण हे कंप्लीट केलेले आहेत, काहीच ताण घ्यायचा नाही, जशाला तसं कंप्लीट करायचं. त्यानंतर या ही जी ऍक्टिव्हिटी आहे क्वालिटी दिलेली आहे बघा, ह्या क्वालिटी आपल्याला शोधून लिहायच्या आहेत. त्यानंतर पहा इथे काय दिलेले, मिनिंग्स वर्ड दिलेले, हे तुम्हाला मॅच करायचे. ठीक आहे, आता एकच्या समोर बी हे आपण दिलेले, हे बघा तुम्हाला मी मागच्या रील मध्ये सुद्धा दाखवलेलं आहे, याच्यावर मी स्पेशल रील बनवतो. इथं क्वेश्चन टॅग डझंट आहे आणि पर्सनल रिस्पॉन्स आहे, डू यू लाईक रिडिंग बुक्स. हे आपल्या मनाने लिहा, येस आय लाईक रिडिंग बुक बिकॉज दे आर इंटरेस्टिंग अँड हेल्प इन माय लर्निंग. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. तर या सेक्शन 2 मध्ये 20 पैकी 20 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला पडायला पाहिजे. पुढील सेक्शन साठी फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, सगळ्या मित्रांना व्हिडिओ पाठवा. पुढील मी ग्रामरवर पण रील बनवणार आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.